नमस्कार एव्हरीवन. आज मी बनवणार आहे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि खूप चविष्ट डिश शेंगोळे. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे. ते लहान असो या मोठे सगळ्यांना आवडते. यामध्ये लागणारे मी सगळे साहित्य घेतलेले आहे. सगळ्यात पहिले बारीक कापलेलं लसूण, प्याज, हिरवी मिरची, गाजर, शिमला मिरची आणि टमाटर. विशेष म्हणजे यामध्ये मसाले लागत नाही. त्यामुळे ही खूप हेल्दी आणि पौष्टिक बनते. सर्वप्रथम मी गव्हाच्या पिठामध्ये हळद, तिखट, अजवाईन, जिरे आणि चवीनुसार मीठ घातले. लहान मुलांसाठी असेल तर तिखट आणि मिठाचं प्रमाण थोडं कमी करायचं आणि अगर मोठ्यांसाठी असेल तर हे शेंगोळे खूप चटपटे होतात. म्हणून आवश्यकतेनुसार तिखट, मीठ, हळद, जिरं, अजवाईन घाला. नंतर हे सगळं मिश्रण एक मिक्स करून घ्या. आमच्या युवीला शेंगोळे खूप जास्त आवडते कारण की हे खट्टे, मिठे आणि थोडे गोड असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना काहीतरी वेगळं हवं असते. इडली, ढोकळा, सांबार तर आपण बनवतोच, पण भाजी पोळी पण हे सुद्धा त्यांना बोर होऊन जाते. म्हणून काही नवीन बनवते. असं काही असलं तर मुलांना पण खायला मजा येते आणि त्यांच्या आवडीनुसार आपण याचे शेप्स बनवू शकतो. त्यामुळे मुलं आणखी इंटरेस्ट घेऊन हे खाते. चला तर मग सगळ्यात पहिले आपण कणिक मळताना थोडं पाणी घालायचं आणि ती थोडी कडक ठेवायची. तर आपण पोळीसाठी भिजवतो तसं भिजवायचं नाही. यामध्ये थोडं पाणी घालूनच भिजवायचं कारण की हे थोडं कडकच भिजवावं लागते. जास्त पाणी टाकलं तरी नरम होते आणि शेंगोळे पण नरम लागतात. थोडं कडक राहिलं तरी खायला पण चविष्ट वाटते आणि व्यवस्थित बनते. म्हणून हे भिजवताना अगदी थोडं पाणी घालायचं, जास्त टाकू नका. ही यामधली सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे कारण की कणिकच चांगली भिजली पाहिजे. तुम्ही बघू शकता मी कसं थोडं पाणी घालूनच हे भिजवत आहे. तुम्ही पण असंच भिजवा. मी तर म्हणते तुम्ही सुद्धा ही डिश कधीतरी ट्राय करा. अगर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. माझे कणिक भिजतपर्यंत तक्षू आणि युवीची मस्ती बघा. युवीच्या मावशीने युवीसाठी इरेजर आणते, पण आमच्या तक्षूला तर ते पण पाहिजे आहे. बसून गेली आणि म्हणत आहे की मला दे. दोघं एकमेकाशीच भांडत आहे. चला तर माझी कणिक पण मळून होऊन गेली. तर छानपैकी मी मस्त याचा गोळा तयार करून घेते. तुम्ही बघू शकता अगदी थोडं पाणी घाला. एकदम पाणी घालू नका. यामध्ये आमसूल टाकायला विसरू नका. ही डिश कशी थोडी आंबट असली आणि गोड आणि तिखट असली तेव्हा ती खायला एकदम टेस्टी वाटते. आणि यामध्ये थोडं रस्स्याचं प्रमाण पण जास्त ठेवायचं. माझी कणिक मस्तपणे मळून गेलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी मी थोडं पाणी घातलेलं आहे यामध्ये. हे थोडी जेवढी कडक राहील तेवढे याचे शेंगोळे चांगले होते. थोडं बनवायला त्रास जातो आणि खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही बघू शकता याचा कसा गोळा तयार झालेला एकदम कडक. थोडं पाणी घालून भिजवल्याने तो गोळा तयार होऊन जाते. आता याला आपण साईडने ठेवून देऊ आणि तयारी करू फोडणीची. हे थोडं 5 मिनिटसाठी भिजत ठेवून देऊ. फोडणीसाठी मी अगोदरच याचे साहित्य तयार करून ठेवलेले आहेत. छान गोळा तयार झालेला आहे. त्याला छान हाताने मसळून घ्यायचा म्हणजे नरम होऊन जाईल. ते थोडेफार कमी पाण्याची छान हुंडा तयार झालेला हलका कडक. त्याला फोडणीसाठी आपण कढई ठेवूया. तेल गरम होताच आपण सर्वप्रथम यामध्ये जिरं घालूया. जिरं टाकलं, मग थोडं लसूण, नंतर थोडी हिरवी मिरची अगोदरच टाकायची म्हणजे ती छान शिजून जाते आणि चरचर वाटत नाही आणि तोंडाला पण लागली तरी. मग कांदा परतून घ्यावा. कांदा हा छान ब्राऊन होतपर्यंत याला शिजू द्यायचं.
तुम्ही बघू शकता हे किती छान मस्त ब्राऊन होतपर्यंत याला शिजू द्यायचं. तेलाचं प्रमाण पण थोडं कमीच ठेवायचं, एकदम जास्त टाकायचं नाही, कारण की आपण हे पाणी उकळवणार आहोत. पाच मिनिट याला छान मस्त ब्राऊन होतपर्यंत शिजू द्यायचा कांदा, कारण की मग त्याची ग्रेव्ही बनवतो तेव्हा नरम नरम वाटत नाही, थोडं हलका छान क्रंची क्रंचीचा वाटतो, म्हणून हलका ब्राऊन होऊ द्यायचा कांद्याला. तुम्ही बघू शकता किती छान होऊन राहिलेला आहे, आणि तेलाची क्वांटिटी पण बघू शकता, मी जास्त टाकली नाही. मग यामध्ये आपण गाजर टाकू, कारण की थोडी गाजर हार्ड असते, याला शिजायला वेळ लागते, म्हणून आपण सर्व गाजर आणि शिमला मिरची टाकून देऊ. तुम्ही गाजर शिमला मिरची हे स्किप पण करू शकता अगर तुम्हाला आवडत नसेल तर, पण मुलांसाठी हेल्दी होते म्हणून मी यामध्ये थोडंसं गाजर शिमला मिरची टाकलेली आहे. नंतर टमाटर टाकायचं, टमाटर हलकी थोडी गळू द्यायची. एकदम जास्त गळू नाही द्यायची टमाटर, थोडे याच्यामध्ये खायच्या वेळेस थोडी तोंडाला लागली की छान टेस्ट येते याची. बघा टमाटर किती छान मस्त शिजून गळून राहिलेले आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा मसाला टाकलेला नाही आहे, अगदी साध्या प्रकारे ही डिश आपण बनवली आहे, म्हणून ही हेल्दी आणि पौष्टिक पण आहे. थोडं नमक टाकायचं, त्यानंतर थोडी हळद, मीठ टाकल्यानंतर थोडी हळद, तिखट, हळद, थोडे धने पावडर घालून थोडं मिक्स करून घ्यायचं छान. आवश्यकतेनुसार तुम्ही तिखट, मीठ, हळद टाकू शकता. तुम्हाला अगर थोडे तिखट पाहिजे असेल, थोडे स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही तिखटचं प्रमाण थोडं जास्त टाकू शकता, किंवा तुम्हाला अगदी थोडे साध्या प्रकारे बनवायचे आहे, तुम्ही तिखट खात असाल तर थोडं तिखटचं प्रमाण कमी टाकायचं. जर तुम्हाला आंबट आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये आमचूरचं प्रमाण खूप कमी टाका, टमाटर थोडे जास्त टाका. जर तुम्हाला आंबट गोड थोडं तिखट पाहिजे असेल तर थोडं आमचूर आणि थोडी चिमूटभर गूळ किंवा गूळ नसला तर साखर घालावी, त्यामुळे गोड, आंबट आणि तिखट अशी अप्रतिम चव तयार होते. आमच्या घरी युवीला शेंगुळे खूप आवडतात, म्हणून आज खास मी युवीसाठी शेंगुळे बनवले आहेत. आमचं युवी गोड, आंबट, तिखट सगळंच खाऊन घेतो, म्हणून आम्ही सगळ्यांच्या हिशोबाने बनवलेले आहेत. मला वाटलं आज ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी, हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. हां, आता नंतर यामध्ये सगळी फोडणी शिजून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. पाणी कमीत कमी 1 ते 1.5 गडवा आपण टाकून घ्यावा, कारण की कणिक जे असते हे पाणी थोडं ऑब्झर्व करून घेते, म्हणून पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं. आणि ह्याला हलका रस्सा ठेवायचा, खायच्या वेळेस हे पाण्यासोबत रस्स्यासोबत खायला अगदी टेस्टी वाटते. ही डिश खूप सोपी आहे आणि बनवायला पण इझी आणि बनते पण लवकर. बघा तुम्हाला सगळं पाणी किती पातळ झालं, यामध्ये टाकल्यानंतर कसं वाटणार, कसं नाही, याची टेस्ट कशी येणार असं तुम्हाला वाटत असेल, पण याची टेस्ट अगदी अप्रतिम आहे. याची तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप्स बनवू शकता. बघा मी अशा प्रकारे हे शेप्स बनवले आहेत, तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्हाला आवडेल असे शेप्स करा, पोळी लाटून तुम्ही त्याचे शेप्स बनवू शकता वेगवेगळे, जसे तुम्हाला आवडेल तसे, तुमच्या मुलांना आवडेल तसे.
खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप्स बनवू शकता. तुम्ही पोळी लाटून मग त्याचे छोटे-छोटे चॉप्स पण करू शकता. तुमच्या आवडीनुसार कटिंग करू शकता. मी तर अगदी सोपी आणि इझी कटिंग केली आणि इझी शेप्स बनवलेले आहे. तुम्ही पण ट्राय करा. आणि आपण बॉईल व्हायसाठी ठेवलेलं आहे. ते पाणी बॉईल झाल्यानंतर आपल्याला हे सगळं त्यामध्ये टाकायचं आहे आणि कमीत कमी अर्धा ते पाऊण तास त्याला छान शिजू द्यायचं आहे. जेवढं जास्त शिजणार तेवढं जास्त हे खायला चांगले वाटते. लवकर गॅस बंद करायची नाही आणि शिजले आणि काय लवकर शिजणार असं असेल तर असं नाही राहत. हे शिजायला थोडा वेळ लागते. पण जसे शिजले ते खाल्ल्यानंतर खूप टेस्टी असते. तुम्ही बघू शकता असं पाणी बॉईल होऊन त्यामध्ये आपण हे शेप्स टाकूया. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास याला शिजू द्यायचं. मग थोडंसं यामध्ये वरून थोडं आमसूर आणि थोडासा हलका गूळ तुम्ही टाकू शकता. याची टेस्ट एकदम छान लागते. बघू शकता किती छान. आणि आपण जो रस्सा बनवलेला होता पाण्याचा तो बघा किती छान घट्ट होऊन राहिलेला आहे. चला तर आपली डिश रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.